युद्धातील आज तिसरा दिवस अत्यंत भीषण. कौरव सेनापती भीष्म साक्षात कृतांताप्रमाणे भासत होते. प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे प्रखर पराक्रम करून त्या नरशार्दूलाने पांडवांना सळोखी पळो करून सोडले. शेवटी पितामहांसमोर अर्जुनही हतबल झाला. हे पाहताच पांडवांचे कैवारी भगवान गोपाळ कृष्ण अत्यंत संतप्त झाले आणि त्यांनी त्वरेने रथाच्या खाली उडी ठोकली. अत्यंत तेजस्वी, देदीप्यमान आणि विश्व संहारक असे सुदर्शन आपल्या तर्जनीमध्ये भगवंतांनी लीलया धारण केले.